अभिनंदनपर प्रस्ताव. माननीय अध्यक्ष महोदय, मी पुढील प्रमाणे अभिनंदन प्रस्ताव मांडतोय. 38वी क्रीडा स्पर्धा 2025 या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या पथकातील खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तसेच नुकत्याच नवी दिल्ली येथे पार पडलेल्या खो खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष तसेच महिला संघाने जेतेपद पटकाविल्याबद्दल, त्याचप्रमाणे तेहरान येथे झालेल्या 6व्या महिला एशियाई कबड्डी स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाने अजिंक्यपद पटकावल्याबद्दल हे सभागृह त्यांचे अभिनंदन करीत आहे. भारतीय ऑलिम्पिक संघ आणि उत्तराखंड ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तराखंड राज्यात नुकतीच 38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पार पडली. या क्रीडा स्पर्धेत एकूण 32 क्रीडा प्रकारांमध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंनी भाग घेतला. आपल्या राज्यातील एकूण 580 खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले. राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी तब्बल 201 पदकं त्या ठिकाणी प्राप्त केली. यात 54 सुवर्ण, 71 रौप्य आणि 76 कांस्य पदक असे आपल्या खेळाडूंनी प्राप्त केले. स्पर्धेतील एकूण 32 क्रीडा प्रकारांपैकी 26 क्रीडा प्रकारांमध्ये महाराष्ट्रातल्या खेळाडूंनी बाजी मारली. जिम्नॅस्टिक या क्रीडा प्रकारात सर्वाधिक 12 सुवर्ण पदकांसह 24 पदकं आपल्या ॲथलीट्सनी त्या ठिकाणी प्राप्त केली. सर्व राज्यांमध्ये प्रथम येत सलग 3 वेळा पदतालिकेत प्रथम येण्याचा मान महाराष्ट्राने प्राप्त केला आहे. ही आपल्या सर्वांकरता अतिशय अभिमानाची बाब आहे. मी सभागृहाच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाऱ्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन करतो. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा जल्लोष सुरू असतानाच नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम मध्ये भारतीय पुरुष आणि महिला संघाने खो खो खेळाच्या पहिल्या विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. भारताच्या पुरुष आणि महिला संघाने सांघिक कामगिरीच्या जोरावर नेपाळ संघाचा पराभव करून विजयाला गवसणी घातली आहे. या विजयाचे वैशिष्ट्य असे की दोन्ही भारतीय संघ शेवटपर्यंत अपराजित राहिले, एकही मॅच हारले नाहीत. आणि या ठिकाणी साखळी सामन्यात एकही सामना न गमावता मिळवलेले हे यश उल्लेखनीय आहे. एकीकडे खो खो स्पर्धेचे जेतेपद मिळवित असताना भारताच्या महिला कबड्डी संघाने तेहरान येथे झालेल्या 6व्या महिला एशियाई कबड्डी स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आहे. ही सुद्धा अतिशय अभिमानाची बाब आहे. केवळ क्रिकेट पुरतं हे जग सीमित नसून भारतीय खेळाडू कबड्डी तसेच खो खो खेळातही प्रावीण्य दाखवत आहेत. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या क्रीडा क्षेत्रासाठी ही अभिमानास्पद बाब आहे. मी सभागृहाच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व महाराष्ट्रातील खेळाडूंचे तसेच भारतीय पुरुष व महिला खो खो संघाचे आणि त्याचप्रमाणे भारतीय महिला कबड्डी संघाचे अभिनंदन करतो. सर्व खेळाडूंच्या प्रशिक्षकांचे मार्गदर्शकांचे या प्रसंगी अभिनंदन करतो व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. त्यासोबत अध्यक्ष महोदय, आपल्याला माहिती आहे की डोमेस्टिक क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफी ही सगळ्यात मोठी डोमेस्टिक क्रिकेटची ट्रॉफी समजली जाते. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आपला मुंबई संघ आहे, विदर्भ संघ आहे आणि उर्वरित महाराष्ट्राचा संघ आहे. यावेळी रणजी ट्रॉफीमध्ये सर्व राज्यांच्या ज्या काही टीम्स होत्या त्या टीम्समध्ये अतिशय चुरशीची त्या ठिकाणी लढत झाली आणि त्याच्यामध्ये यावेळची रणजी ट्रॉफी विदर्भाच्या संघाने त्या ठिकाणी जिंकलेली आहे आणि म्हणून रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या विदर्भाच्या संघाचं देखील मी अभिनंदन करतो. अभिनंदनाचा प्रस्ताव सर्व अनुमतीने संमत झाला. माननीय उपाध्यक्षांची निवड.
मान्य सदस्यांना माहित आहे की उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी